जसं ती अपयशी ठरली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार मजबूत असल्यामुळे हे ते काही पडायचं काही कारण नाही, परंतु ईडीच्या माध्यमातून ही कारवाई करून महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार हे अनस्टॅबल करण्याचा प्रयत्न तरी होत नाही ना, हे आता दिसून येत आहे. कारण की नुकतंच राज्य विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलं. त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत आक्रमक होते आणि विशेष म्हणजे प्रताप सरनाईक यांना जे ईडीची नोटीस पाठवली होती, तर त्यावरून ते असं म्हटले होते की मुलाबाळांना काय तुम्ही त्रास देता, तुमच्या घरी पण मुलं बाळ असतील अशा पद्धतीने. म्हणजे आज कदाचित सरनाईक यांची मुलांना मुलं नाही झालेले, मग त्या नातवांना तुम्ही ऍडव्हान्स मध्ये ईडीच्या नोटीस पाठवणार का? आता तर थेट जे उजवे हात आहेत शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे, संजय राऊत त्यांच्याच घरामध्ये आता ईडीची नोटीस पाठवलेली आहे. त्या 29 तारखेला त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहावं लागणार आहे. त्यानंतर एकनाथ खडसे 30 डिसेंबरला देखील ईडीच्या कार्यालयामध्ये हजर होतील. त्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रखर टीका करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच वेळेस त्या जाहीर कार्यक्रमामध्ये अशी चर्चा झाली होती की जर एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीतून अशी विचारणा झाली होती की तुम्ही जर राष्ट्रवादीमध्ये आलात तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल. त्यावेळेस एकनाथ खडसे असे म्हटले होते की जर तुम्ही ईडी माझ्या मागे लावली तर मी सीडी लावेल. तर त्या पद्धतीने काल त्यांचे वक्तव्य आलेली आहेत आणि हा संघर्ष आता वाढत जाईल. सगळा जर विचार केला तर राजकारणामध्ये अशा पद्धतीचं राजकारण हे जास्त काळ टिकत नाही, कारण की विरोधक आणि जनता देखील याकडे अत्यंत सूक्ष्मपणे पाहत असते आणि यंत्रणांचा वापर करून राजकीय हित साध्य करण्याचा प्रकार हा लोकशाहीमध्ये तसा योग्य नाहीये आणि जनता ही पाहत असते. आपण 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीचं बुमरँग भाजपवरती उमटलं होतं की शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठवून शरद पवारांनीच प्रति आव्हान दिलं की ईडीला नोटीस देण्याच्या ऐवजी मीच ईडीच्या कार्यालयात जातो आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि शेवटी ईडीला माघार घ्यावी लागली आणि अशा प्रकारची नोटीस स्वतः मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि ते प्रकरण तिथे थांबलं होतं. परंतु त्याचाच प्रचंड असा राजकीय फायदा घेत शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्याचा परिणाम असं झाला की राष्ट्रवादीच्या सीट्स वाढल्या आणि एकंदरीतच तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात जनमानसामध्ये जे वातावरण होतं ते देखील बदललं आणि जे मी परत येईल अशा पद्धतीची वल्गना करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आणि 3 पक्षांची महाविकास आघाडी गठीत होऊन आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. हा ईडीचा ससेमिरा कुठपर्यंत चालेल हे सांगता येत नाही, कारण आता सध्या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या 30 दिवसापासून सुरू आहे. भाजपच्या प्रोपगंडा मेथड प्रमाणे या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी ठिकठिकाणी आता किसान सभा होत आहेत आणि शेतकरी कसे चुकीचे आहेत आणि हे कायदे कसे योग्य आहेत अशा पद्धतीची मांडणी केली जाते. यापूर्वी अनेकदा आपण काश्मीरचा मुद्दा असेल, 370 कलम असेल किंवा यापूर्वी सीए एनआरसीच्या संदर्भात अशाच पद्धतीने प्रोपगंडे भाजपने राबवले होते. म्हणजे एका बाजूला प्रोपगंडा राबवायचा, दुसऱ्या बाजूला विरोधकांना नामरून करून टाकायचं. भाजपचे जे स्वप्न होतं काँग्रेस मुक्त भारताचं ते अद्याप काही पूर्ण झालेलं नाही. कदाचित ते पूर्ण करण्यासाठी किंवा आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका येत आहेत त्या ठिकाणी देखील ममता बॅनर्जी यांना नामोहरम करण्यासाठी भाजप कुठल्याही स्तराला जाऊन सरकार कसं वाईट आहे हे प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करत आहे. जनता सजग आहे, लोकशाही जिवंत आहे, त्यामुळे याचा कसा परिणाम होईल ते मतपेटीतून आपल्याला दिसेलच. तुर्तास इथे थांबूया की जी काही ईडीची कारवाई आहे ती कुठल्या टप्प्यावरती असेल, कशा पद्धतीने याच्यामध्ये राजकारण आहे, त्याच्यातून खरोखर सत्य बाहेर येईल का, की एक राजकीय कृती आहे का, किंवा भाजपचा तो अजेंडा आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऑपरेशन कमल म्हणजे ऑपरेशन कमळ हे राबवायचं आहे का, याबाबत इत्थंभूत माहिती त्याचं विश्लेषण आमचे तज्ञ आपल्यापर्यंत येऊन नक्कीपणे सांगतील. आपण मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट आहे www.maxmaharashtra.com तिच्यावरती आवर्जून जाऊन भेट सबस्क्राईब करा, त्यावरती बेल आयकॉन दाबा आणि आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी इथे थांबतो. नमस्कार.